देख रहे हैं सक्षम भारत टीवी। भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, देवा भाऊ तुमचा जमला आमचाही जमू द्या, देवा भाऊ तुमचा जमला आमचाही जमू द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, महाराष्ट्र सरकारचा विजय असो। आज आम्ही सर्वजण बेरोजगार अभियंते राज्यातील तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यातील सगळे बेरोजगार अभियंते मोठ्या संख्येने आज संविधान चौक नागपूर येथे उपस्थित झालेले आहे। महत्त्वाचं कारण आज हेच आहे की राज्यभरात कुठेतरी एक संतापाची लाट आहे। इंजिनियर अभियंता जो देशाचा कणा असतो, देशाचा पाठीचा जो कणा असतो, आज त्याच पाठीच्या कण्यातले जे जिल्हा परिषदमध्ये काम करणारे कंत्राटदार असो, अभियंता वर्ग असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, जलजीवन मिशन मार्फत जैसा मोदीजीचा नारा होता हर घर जल और हर घर नल, या जलजीवन मिशन अंतर्गत जेवढे काही राज्यभरात इलेक्शनच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे कामं झाले ते आमच्यासारख्या असंख्य बेरोजगार अभियंत्यांनी कामं केले। पण ते कामं करताना कुठेही त्यांनी विशाळ नियोजन दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। पैसे मात्र कामं मोठ्या प्रमाणात काढली, पण पैशाचं नियोजन कुठेही नव्हतं। पैसे फक्त तुटपुंजी तरतूद होती, 10% पैसे होते आणि 90% पैसे ते कामाचे त्यांच्याजवळ नव्हते। म्हणजे 10 रुपये फक्त आपल्या खिशात होते आणि आपण 100 रुपयाचं काम करून घेतलं। अशा प्रकारच्या खूप मोठा म्हणजे 420 केल्यासारखा आमच्या सगळ्या अभियंत्या वर्गांवर आज शासनातर्फे जाहीररित्या दिसून येत आहेत। आणि मुख्यत्वे आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही लहान सहान कंत्राटदार आहे, आमची जास्त ऐपत नाही। या बेरोजगार अभियंते आधीच आम्हाला शासनाने गव्हर्नमेंटची जॉब दिली नाही, त्यामुळे जे माननीय गडकरी साहेबांनी त्या काळात युती सरकारमध्ये ते जी योजना सुरू केली होती की प्रत्येक बेरोजगार अभियंत्यांना लायसन देऊन आपण शासन अधिकृत कंत्राटदार म्हणून नोंदणी देऊ, त्या अंतर्गत आज हजारो अभियंते जे आहेत ते शासनाची सेवा करत आहेत। पण ते सेवा करताना कुठेही त्यांना असं पैशाचा, त्या काळात आधी ॲडव्हान्समध्ये पैसे मिळायचे, म्हणजे काम जसं आपल्याला अलर्ट झालं तर अर्धे पैसे त्या बेरोजगार अभियंत्यांच्या अकाउंटमध्ये असायचे की आधी तू पैसे घ्या आणि काम करा। पण आज घडीला परिस्थिती एकदम अशी विपरीत झालेली आहे, उलटी म्हणजे अशी की काम करून सुद्धा कामाचे पैसे वर्षभर बिलं मिळत नाही। आम्ही घरावर कर्ज घेऊन काही लोकांनी तर आपल्या बायकोचं मंगळसूत्र पण गहाण ठेवलेलं आहे। म्हणजे अशी बिकट परिस्थिती आज बेरोजगार अभियंत्यांची। आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की तुमचं तुम्ही भलं करून घेतलं, तुमची सरकार बहुमताने मोठ्या प्रमाणात आणली, आमचं सुद्धा आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही गरीब होतकरू तरुण अभियंता वर्ग आहे, आमच्या ज्या काही तरुण अभियंत्यांचे पैसे लवकरात लवकर देणं होतं तेवढं तुम्ही लवकर करून द्या। नुसत्या खोट्या घोषणा करू नका की आम्ही आज देतो उद्या देतो। माननीय अजितदादा पवार यांना मी स्वतः भेटलो नागपूरमध्ये आल्यानंतर, त्यांनी मला म्हटलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला 9.5 करोड रुपये देऊ, पण आजवर आम्हाला 1ही रुपया मिळाला नाही। ही सगळी फसवी घोषणा आज सुरू आहे, याकरता आम्ही शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो। जर का आता पैसे नाही मिळाले तर आम्ही मुंबईकडे कूच करू, हेच आम्ही सांगू इच्छितो। हे आमचे अभियंता मित्र आहे, हे बोलतील 2 गोष्टी। इंजिनियर्स आहेत की जे आता कंत्राटदार असे असंख्य इंजिनियर आहेत। म्हणजे आज तुम्हाला सांगू इच्छितो की वर्षभरात कमीत कमी 1000 अभियंते विविध शासनाच्या नागपूर जिल्ह्यातले एकटा आकडा सांगतो, जिल्हा परिषद, PWD, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो की सेंट्रलची काही योजना असो, त्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात शासनाचे कामं करतात। पण शासनाचं कुठेही त्यांच्याकडे नियोजन नाही आहे की त्यांना पैसे काम केल्यानंतर कसे देता येईल। मागणी जर पूर्ण नाही केली तर हे बघा, काही अभियंते असे आहे की निराश आणि भ्रमनिराश झालेले। आम्ही त्यांना, जसं आमचे हर्षल पाटील सांगलीचे मित्र आहे, त्यांनी आत्महत्या केली, आम्ही कोणाला आत्महत्येसाठी परावृत्त करू शकत नाही। महत्त्वाची गोष्ट आहे की जान आहे तो जहान आहे, सर आहे तो पगडी 50, ते जे मन आहे त्याच प्रकारे आम्ही प्रत्येकाला कुठेही तुम्ही खच्चीकरण शासनाची 2 हात करून आम्ही नक्कीच एक ना एक दिवस यशस्वी होऊ, आमची ठाम आणि मनातून इच्छा आहे की आम्ही लढत राहू, पण आपले हक्काचे पैसे शासनाच्या तिजोरीतून काढूनच दाखवू।